नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नीट UG 2025चे निकाल लागून आता जवळपास 1 महिना होत आलेला आहे। MCCचा जो MBBS आणि BDSचा शेड्यूल आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। आता लवकरच AA-CCC मार्फत BMS, BHMS व जे काही आयुष कोर्सेस आहेत त्यांचा काउन्सिलिंग शेड्यूल जाहीर करण्यात येईल। तो शेड्यूल आल्यानंतर मी तुम्हाला आपल्या फ्री व्हॉट्सॲप ग्रुप तसेच यूट्यूब चॅनल मार्फत अपडेट करेल। परंतु तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांच्या मनामध्ये जे काही गव्हर्नमेंट BMS कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत। महाराष्ट्रामध्ये यावर्षी गव्हर्नमेंट BMS कॉलेजचा कट ऑफ काय राहू शकतो, कॅटेगरीनुसार किती कट ऑफ कमीवरती येणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओ मार्फत घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गव्हर्नमेंट BMS कॉलेजेस एक्सपेक्टेड कट ऑफ महाराष्ट्र। जर आपण यामध्ये SC कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना 355+ मार्कपर्यंत महाराष्ट्रात गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळू शकतं। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही ही नोंद घ्या की महाराष्ट्रामध्ये जे गव्हर्नमेंट BMS कॉलेज आहेत त्यांची संख्या फक्त 22 आहे व राऊंड 3 पर्यंत जेही विद्यार्थी SC कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना 355 मार्कपर्यंत या कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळू शकतो। राऊंड 3 नंतर हा कट ऑफ कमी होतो, कारण राऊंड 3 नंतर जे काही काउन्सिलिंगचे नियम आहेत ते पूर्णपणे बदललेले असतात, कारण त्या पुढील राऊंडमध्ये म्हणजेच राऊंड 3 नंतर सर्वच विद्यार्थी काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकत नाहीत। त्यामुळे जो काही स्टे वॅकन्सी राऊंडचा कट ऑफ आहे तो यापेक्षा देखील कमी जाऊ शकतो, परंतु तो जो काही कट ऑफ आहे तो पूर्ण ज्या विद्यार्थ्यांचं लक आहे अशा लक फॅक्टरवर डिपेंड असतो। कारण जर तुम्हाला त्यापेक्षा कमी मार्कवर त्या ठिकाणी कॉलेज नाही मिळालं तर त्या ठिकाणी तुम्हाला रिपीटचाच ऑप्शन राहतो, इतर दुसरा कोणताही ऑप्शन तुमच्या हातामध्ये त्यावेळेस नसणार आहे। त्यामुळे हे जे काही कट ऑफ आहेत ते आपण राऊंड 3 पर्यंतचे पाहत आहोत। जर तुमचे मार्क 355+ येत असतील तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राऊंड 3 पर्यंत शासकीय BMS कॉलेज मिळू शकतं। त्यापुढे जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 270 मार्कपर्यंत, VJ कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात या विद्यार्थ्यांना 430, NT1 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 400, तसेच जे विद्यार्थी NT2 आणि NT3 या कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्यांना 430+ मार्कपर्यंत शासकीय BMS कॉलेजमध्ये यावर्षी प्रवेश मिळू शकतो। VJNT कॅटेगरीचे कट ऑफ झाल्यानंतर आता आपण EWS, ओपन, SEBC आणि OBC या कॅटेगरीचे कट ऑफ पाहणार आहोत। तर जेही विद्यार्थी EWS मध्ये येतात या विद्यार्थ्यांना 400+ मार्कवर यावर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BMS कॉलेज मिळेल। ओपन कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीचा कट ऑफ साधारण 430+ राहू शकतो। SEBC आणि OBC या कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 425 ते 430 या मार्क दरम्यान यावर्षी राहण्याच्या शक्यता आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट BMS कॉलेजेसचा कट ऑफ राहू शकतो। हा जो काही कट ऑफ आपण पाहिलेला आहे तो राऊंड 3 पर्यंत पाहिला आहे। त्यानंतर जे काही स्टे वॅकन्सी राऊंड होतात त्या राऊंड्समध्ये यापेक्षा कमी मार्कवाल्या विद्यार्थ्यांना देखील प्रवेश मिळू शकतो, परंतु ते पूर्णपणे लक फॅक्टरवर डिपेंड असतं। मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BMS, BHMS करण्याची इच्छा आहे
असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये येऊ शकतात. बालाजी एज्युकेअरमार्फत अगदी तुमच्या नोंदणीपासून ते योग्य त्या कॉलेजमध्ये प्रवेश करून देण्यापर्यंत पूर्ण मदत व मार्गदर्शन केलं जाईल. तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमार्फत आपली ही संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे, असे विद्यार्थी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून बालाजी एज्युकेअरमध्ये आपली नाव नोंदणी करू शकतात. सध्या आपले पेड काउन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन सुरू आहेत, तर लवकरात लवकर निर्णय घ्या व योग्य त्या ठिकाणी काउन्सिलिंग जॉईन करून आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करा. या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.